Hi students, myself Mrs. Sushma Sangle. Today is my topic on news writing. Okay, how we have to this is topic for 9, 8, 9, 10 standard. आपण एक थोडं रिवाइज आपण न्यूज रायटिंग काय असतं न्यूज रायटिंग कशा प्रकारे करायला पाहिजे याचं आपण थोडक्यात आज मी तुम्हाला आज शिकवणार आहे. 5 to 8 स्टँडर्डच्या साठी आपल्याला न्यूज रायटिंग साठी फर्स्ट वी हॅव टू टेक न्यूज पेपर. मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी टाइम्स ऑफ इंडिया किंवा कुठला जर इंग्लिश न्यूज पेपर असेल, इंडियन एक्सप्रेस, यू हॅव टू कलेक्ट फ्रॉम सेलर अँड यू हॅव टू स्टार्ट रीडिंग. आणि त्याच्यामध्ये एखादी न्यूज आपण बघितल्यानंतर न्यूज रिपोर्टरनं कशा प्रकारे न्यूज दिलेली असते हे आपण काय करायचे असते, ही हुबेहूब आहे तशी लिहायची असते. ओके. क्वेश्चन पेपर मध्ये आपल्याला न्यूज देतात तशी आणि ती न्यूज आपण काय करायची असते, कॉपी करायची असते. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता आपण त्याच्यामध्ये एक नाव आय विल शेअर यू वन फॉर्मॅट अबाउट द न्यूज रायटिंग. न्यूज रायटिंग बद्दल तुम्हाला एक फॉर्मॅट मी तुम्हाला तसा दाखवणार आहे की तो लिहिलेलाच फॉर्मॅट आहे, तो तुम्ही काय करायचा आहे, बघायचा आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही न्यूज रायटिंग करायची आहे. आलं लक्षात? सी, हिअर इज न्यूज. Okay. The news about the subject is road accident, 3 killed. रोड ऍक्सिडेंट मध्ये 3 किल्ड झालेले आहेत. ह्याच्यामध्ये ऍक्सिडेंट म्हणजे अपघात, किल्ड म्हणजे ह्याच्यामध्ये जखमी मेलेलेच आहेत असं म्हटलेलं आहे. कधीची आहे बघा, 5 मार्च 2021. रांचीची ही न्यूज आहे. बाय मनीष आहे याच्यामध्ये. बाय मनीष याच्यामध्ये जी न्यूज आहे ती मनीषने दिलेली आहे. त्याच्यामध्ये हेड ऑफ द न्यूज इज मनीष. ओनली 4 लाईन्स आय विल टेल यू ना. आता फक्त 4 ओळी सांगणार आहे की त्या ऍक्सिडेंट बद्दल दिलेली कशी आहे. अ हेड ऑन collisions between a truck and a bolero took place on Sunday evening on the Ranchi. ट्रक आणि बुलेरोचं हे त्याच्या दोघांच्या मध्ये ऍक्सिडेंट झालेला आहे. पुर्लिया मेन रोड नियर द सोनबाड चौक, किलिंग 3 इन्क्लुडिंग अ चाइल्ड. आणि या ऍक्सिडेंट मध्ये काय झालेले आहे, 3 चाइल्ड, एक मुलग्यासह 3 जण काय झालेले आहेत, किल्ड झालेले आहेत, मेलेले आहेत. म्हणजे छोटी बातमी दिलेली आहे. त्याच्यानंतर ही डिटेल मध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, बघू शकतो. आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये आता हे पेज बघा, इथं अजून एक न्यूज तुमच्यासाठी दिलेली आहे मी. न्यूज रिपोर्ट 22 किल्ड इन अ बस ऍक्सिडेंट. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर ज्यावेळी आपण न्यूज रायटिंग एक्झाम मध्ये करत असतो त्याच्यामध्ये रेड पेनचा उपयोग करायचा नाहीये. ब्लॅक पेन किंवा आपण पेन्सिलचा वापर केला तरी चालेल. न्यूज रिपोर्टची ही रिपोर्ट आहे, न्यूज रिपोर्ट लिहिलेला आहे बघा त्याच्यावर. 22 किल्ड इन अ बस ऍक्सिडेंट. ही दिस न्यूज ऑल्सो इन bus accident. The name of the news, Chitwan, March 2000. A bus numbered BA2KA 2KHA 749 belongs to a Super Tiger Travels going to the Pokhara from the Kathmandu, collided with the truck BAKH 832 near the Muglin yesterday at the 7 PM 40. आता याच्यामध्ये जी दिलेली आहे ही सुद्धा न्यूज एक किल्डची आहे. याच्यामध्ये ट्रॅव्हलचा काय झालेला आहे, ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्यांनी काय दिलेलं आहे, काठमांडू जवळ झालेला आहे आणि ट्रकचा सुद्धा झालेला आहे ह्याची माहिती इथं दिलेली आहे. मीन्स याच्यामध्ये फक्त आपला न्यूज रिपोर्ट कोणी दिलेले आहेत, कशा प्रकारे सब्जेक्ट इथं लिहिलेला आहे ते बघा. नेक्स्ट बघा, ही न्यूज बघायची इथं आपण. 10 killed and 25 injured in a building collapse. बिल्डिंग कोलॅप्स झाल्यामुळे 10 मेलेले आहेत, याच्यामध्ये किल झालेले आहे आणि 25 आर इंजुर्ड.
इन अ बिल्डिंग कोलॅप्स, बिल्डिंगची इमारत कोसळल्यामुळे ह्याच्यामध्ये हा ऍक्सिडेंट झालेला आहे, असं इथं यांनी काय केलेलं आहे सांगितलं आहे. बाय न्यूज रिपोर्टरने ही न्यूज दिलेली आहे. मुंबई मधली आहे, June 30. 10 people were killed and about 25 injured when a platinum tower on SVP Road collapsed last night. The incident occurred at about 10 a.m. ओनली 5 लाईन्स आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण न्यूज डिटेलमध्ये लिहायची नसते. देर आर 5 मार्क्स ओनली फॉर 5 लाईन्स. इन न्यूज रायटिंग देर इज न्यूज रिपोर्टर इम्पॉर्टंट, डेट इम्पॉर्टंट, सब्जेक्ट इम्पॉर्टंट, हे सगळं इम्पॉर्टंट असतं. आता ही जी दिलेली आहे 10 किल्ड अँड 25 इंजर्ड इन अ बिल्डिंग कोलॅप्स, बिल्डिंग कोलॅप्स कधी झालेली आहे बघा, दिलेलं आहे बाय न्यूज रिपोर्टर, मुंबई June 30. पहिल्यांदा सिटीचं नाव, आफ्टर दॅट डेट, 10 people were killed and about 25 injured when a platinum tower on SVP Road collapsed at last night. Okay, the accident occurred at about the 10 a.m. 10 p.m. सॉरी, ऍक्सिडेंट कधी झालेला आहे, 10 वाजता झालेला आहे, रात्री 10 वाजता लेट नाईटला झालेला आहे. याच्यामध्ये 10 मृत्यू पावलेले आहेत, 25 जखमी झालेले आहेत. ही बातमी आहे. याच्यामध्ये आपण सक्सेसची सुद्धा बातमी देऊ शकतो. 11 स्टुडंट्स हॅव पास्ड इन UPSC एक्झाम्स. मग ते कोणत्या ठिकाणाचे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी नावं लिहितात की या ठिकाणाचे आहेत, अहमदनगर, महाराष्ट्र, अशा प्रकारे लिहू शकता. आता जर मी तुम्हाला दाखवायचं याच्यामध्ये न्यूज रिपोर्टिंग आपल्याला 9वी-10वी साठी आहे महत्वाचं. पण देन आफ्टर दॅट सेल्फ इंट्रोडक्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर अस. आता सेल्फ इंट्रोडक्शन इफ वी हॅव टू गिव्ह टू समवन, सेल्फ इंट्रोडक्शन आपल्याला जर एखाद्याला द्यायची असेल तर ती कशा प्रकारे द्यायची बघा. सेल्फ इंट्रोडक्शन म्हणजे स्वतःची माहिती. हा एक नवीन टॉपिक आहे. याच्यामध्ये इंग्लिश स्पीकिंग साठी मी तुम्हाला ग्रामर शिकवलं होतं, कन्व्हर्सेशन शिकवलेलंच आहे. त्याच्यामध्ये एसे शिकवले होते, स्मॉल एसे सुद्धा शिकवले होते. इंट्रोडक्शन कसं द्यायचं शिकवलं होतं, लेटर रायटिंग शिकवलेलं आहे, ग्रामर शिकवलेलं आहे, हाऊ वी हॅव टू स्पीक इन अराउंड विथ अवर कलिग्स, फ्रेंड्स, ऑल दॅट आय हॅव टीच टू यू. ओके, नाऊ सेल्फ इंट्रोडक्शन आता मी तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवायचं आहे मला. First, whenever at morning we will meet someone, that time first time what we have to say, good morning sir, ma'am. Okay, good morning sir, madam. Someone is there, sir असू देत, madam. Introduction आपल्याला द्यायचे. First of all, thank you for giving me this opportunity to introducing myself. इथं मी मॅडम घालतो. गुड मॉर्निंग मॅम. फर्स्ट ऑफ ऑल, thank you for giving me this opportunity to introduce myself. My name is Priya Das. My name is Priya Das. I am from Silchar. I have completed my bachelor degree from GC College, Silchar. I am belongs to the nuclear family. My strengths are my self-motivating person and I have strong communication skill also. Here, the Priya Das has discussed that my strengths are I am self-motivating person. मी स्वतःला मोटिवेट करणारी पर्सन आहे. and I have strong communication skill also. आणि माझ्याकडे स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल सुद्धा आहे. My short-term goal is to get job in a reputed company. माझं स्वप्न सुद्धा त्यांनी दिलेलं की माझं हे स्वप्न आहे की मला एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळावी. अँड लॉंग टर्म गोल इज टू अचीव अ गुड पोझिशन लाईक युअर्स. आणि माझं हे सगळ्यात मोठं ध्येय आहे की लॉंग टाइम गोल इज टू अचीव अ गुड पोझिशन लाईक युअर्स, where I can build my career and help the organization to, where I can build my career
and help the organization too. My hobbies are reading books and dancing. This is the common sentence. My hobbies is reading and books and dancing. Lastly, I am quick learner and believe in learning from my past mistake and experience. This is the most important sentence. I think that my lastly, I am quick learner. मी लगेच काही पण असू दे शकतो. And believe in learning from my past mistake and experience. आणि मी माझ्या भविष्यकाळात झालेल्या चुका आणि मिस्टेक आणि एक्सपिरियन्स अनुभवावर मी काय करतो, खूप काही शिकतो. आता शक्यतो हे आपल्यासाठी मुलांच्यासाठी थोडस जर नाही आपण शिकायलाच पाहिजे याच्यामध्ये. आता तुम्ही तुमच्याबद्दल इंट्रोडक्शन कसं देऊ शकता हे मी थोडक्यात तुम्हाला सांगते. माय गुड मॉर्निंग, माय सेल्फ आता इथं प्रिया दास दिलेलं आहे. माय सेल्फ राजीव पाटील. आय एम फ्रॉम महाराष्ट्र. I completed my MA. Okay. My subject is English. असं म्हणू शकतो किंवा मॅथ्स. I have completed my SSC exam, HSC exam with A grade. I also passed typing course. My hobby is playing cricket and reading book. I also got prize in speech competitions. I am also quick learner and believe in learning from my past mistakes and experience. I thankful to hear to you. Okay, thank you, sir. Have a good day. म्हणजे एक थोडक्यात लाईन आपल्याला जर सांगायची असेल तर आपण कशा प्रकारे सांगू शकतो हे आपण बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये सेल्फ इंट्रोडक्शन झालं. आपण दुसऱ्याबद्दल जर स्पीच द्यायचं असेल, स्पीच म्हणजे आपण भाषण. आता महात्मा गांधीजी असू देत किंवा लोकमान्य टिळकांच्या बद्दल असू देत, आपल्याला एक 4 ओळी 5 ओळी जर सांगायची असेल तर आपण सांगू शकतो. आता त्याच्यामध्ये भाषणाची सुरुवात करताना कशी करायची, एक 4 ओळी मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा आपल्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे. ओनली स्टार्टिंग कशी करायची ही तुम्ही आता बघू शकता. सुरुवात करताना आपल्याला पहिल्यांदा तिथं आपल्याला कोण कोण आहे हे बघून आपण तिथं म्हणजे सुरुवात करू शकतो. आपल्या टीचर्स असतात आजूबाजूला, प्रिन्सिपल्स असतात, टीचर्स असतात, आपले फ्रेंड्स असतात. तेव्हा आपण सुरुवात कशी करायची, शक्यतो आपले कार्यक्रम मॉर्निंगला असतात. बघा, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, respected principal, teachers and all. Today is, now I will tell about Republic Day. Today is Republic Day. On this Republic Day, I want to say you all of you happy Republic Day. Today's date 26 January. In 26 January 1950 we have got our self. याच्यामध्ये आपण आता आपल्याला काय मिळालं होतं, आपल्या स्वतःचं नेशनची आपल्याला एक रूल्स मिळाला होता, ज्याच्यासाठी आपण काय करतो, 26 जानेवारी आपण काय करतो, सेलिब्रेट करतो. ओके, ही आपली सुरुवात झाली. आता त्याच्यानंतर आपल्याला कशाबद्दल सांगायचं ते आपण म्हणू शकतो. टुडे आय वॉन्ट टू टेल फ्यू लाईन्स अबाउट महात्मा गांधी. Mahatma Gandhiji was great leader. Some people said to him Bapu, called him Bapu. Okay. He gave slogan Jai Jawan Jai Kisan. अशा प्रकारे जी सुरुवात असते ती तुम्ही करायला लागते. गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. रिस्पेक्टेड हॉनर असं सुद्धा म्हणू शकतो. रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड ऑल. माय नेम इज, आता तुम्ही लहान मुलं आहात त्यामुळे तुम्ही म्हणू शकता माय नेम इज राज महेश पाटील. आय एम फ्रॉम 6th स्टँडर्ड, डिव्हिजन बी. याच्यामध्ये टुडे आय वॉन्ट टू टेल अबाउट द इंडिपेंडन्स डे. दिस इज माय फेवरेट डे इन ऑल इयर. म्हणजे ही सुरुवात आहे फक्त. ह्याच्यामध्ये तुम्ही अजून तुम्ही ज्याच्याबद्दल भाषण करणार आहात त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही काय करू शकता, काही ओळी लिहू शकता.
आता इथं सेल्फ इंट्रोडक्शन दिलेलं आहे. आता मी तुम्हाला स्पीच बद्दल पण सांगितले की आपण भाषण करताना कशा पद्धतीनं सुरुवात करायची. तिथं आपल्याला जर कुणाबद्दल माहिती सांगायची असेल किंवा स्वतःबद्दल काही सांगायचं असेल तर आपण कशा प्रकारे सांगू शकतो हे आपण त्याच्यामध्ये आज आपण बघितलेलं आहे. अजून एकदा सांगतोय, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. टुडे इज द ग्रेट डे बिकॉज टुडे इज गुरु पौर्णिमा. We are so lucky for celebrating this day because our teacher is God for us. On this day, I congratulate to all my teachers. मी कॉंग्रॅच्युलेट करतो माझ्या टीचरसाठी and give them wishes because they are very special for us. Our teaches us so important things, so much knowledge. So teacher are very nice teachers, great teachers for us. They also teach us how to play on the ground. The good habit, हे फक्त पहिली ते चौथीच्या मुलांना हेच सांगितलं तर टीचर टीचर्स अबाउट द गुड हॅबिट. म्हणजे अशा प्रकारे काही सेंटेन्सेस असतात ते आपल्याला स्कूलमध्ये काय करायला लागतात, वापरायला लागतात. आपण वापरू शकतो आणि याच्यामध्ये आपलं इंग्लिश स्पीकिंग काय करू शकतो, इम्प्रूव्ह करू शकतो. ओके स्टुडंट्स, आता बघा आपल्याला आपल्या फ्रेंड्स बद्दल सुद्धा वेन एव्हर वी आर प्लेइंग ऑन द ग्राउंड दॅट टाइम ऑल्सो वी हॅव टू स्पीक इन इंग्लिश विथ अवर फ्रेंड्स. हाय फ्रेंड्स असं म्हणू शकतो आपण. मे आय कमिंग इन युअर टीम, मी तुझ्या टीम मध्ये येऊ का, ते विचार येस ऑफकोर्स, किंवा ते म्हणू शकतो नो यू विल नॉट अलाउड बिकॉज ऑलरेडी आवर टीम हॅज सिलेक्टेड, आमची टीम सिलेक्ट झालेली आहे. ओके, यू हॅव टू से प्लीज गिव्ह मी वन चान्स, आय विल डू माय बेस्ट, मी माझं खूप छान करेन, मला एक चान्स द्या किंवा चान्स देऊ शकता का. म्हणजे आपण आपल्याला जर इम्प्रूव्ह करायचं असेल तर वी हॅव टू ऑलवेज स्पीक इन इंग्लिश. आपण आपल्यामध्ये इंग्लिशमध्ये बोलू सुद्धा शकतो. ह्याच्यामध्ये आता काही क्वेश्चन सुद्धा मला तुम्हाला दाखवायचे होते आज. ज्या पद्धतीनं आपण आता इथं काही मी क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला आता इथे शेअर करायचे आहेत. आता हे माय सेल्फ आपण बघितलं होतं मगाशी. ह्याच्यामध्ये आता आपण काय बघूयात, हे इंग्लिश क्वेश्चन सुद्धा मी काही तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यामध्ये आपण आता नेक्स्ट लेक्चरला, आपले थोडंच लेक्चर आता राहिलेलं आहे, आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघूयात, याच्यामध्ये डेली रुटीनचे क्वेश्चन्स आहेत ते आपण आता बघायचे आहेत. आता आपण इथंच थांबूया आणि डब्ल्यूचे टाइम सुद्धा क्वेश्चन्स आपण आफ्टर वी विल सी यू अगेन. ओके, बाय.